मी गाडीमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून माझ्या घराच्या दिशेने चाललो होतो. त्यावेळेला रात्रीचे 11 वाजले होते आणि माझी गाडी मी चालवत होतो. मला कोणत्याच गोष्टीची शुद्ध नव्हती. मी माझ्यातच हरवून गाणं गुणगुणत जात होतो की अचानक मला एक मुलगी रस्त्याच्या मधोमध उभी राहून हात हलवत गाडी थांबवताना दिसली. तो रस्ता पूर्ण रिकामा होता. मी हैराण झालो की इतक्या रात्री कोण आहे जी मला असं हात हलवून थांबवत आहे. रात्रीच्या वेळी सुनसान रोडवर त्या मुलीचं काय काम होतं? नक्कीच ती मुलगी एखाद्या अडचणीत असेल किंवा काहीतरी मोठी गडबड होणार होती. मला थोडी भीती देखील वाटत होती, कारण नेहमीच असे अपघात होतात. एखाद्या सुनसान रस्त्यावर गाडीला थांबवून आतील माणसांना लुटलं जातं आणि अशा कामांमध्ये भरपूर वेळेला मुलींचाच वापर केला जात होता, कारण की मुलींना पाहून पुरुष नेहमीच कमजोर होतात आणि स्वतःची गाडी थांबवून तिला लिफ्ट देण्याचा प्रयत्न करतात. मग मी हिम्मत करून माझी गाडी थांबवली आणि बाहेर आलो. तेव्हा ती मुलगी धावतच माझ्याजवळ आली. तिचा माझ्याजवळ येण्याचा जो अंदाज होता, यामुळे मला समजलं होतं की ती मुलगी दिसायला तर खूपच सुंदर आहे, परंतु वेडी आहे. कारण ती मला वारंवार इतकंच बोलत होती की दादा, मला माझ्या घरी सोडा. बघा ना किती अंधार झाला आहे आणि मला अंधाराची खूप भीती वाटते. मला माझ्या घरचा रस्ता आठवत नाहीये. प्लीज दादा, मला माझ्या घरी सोडा. ती मुलगी दिसायला अगदी निरागस आणि सुंदर होती. जसं की बोलता बोलता तिने माझा हात पकडला. मला तर एकदमच करंट लागल्यासारखं झालं. मी माझे भान तर त्या सुंदर मुलीला पाहून अगदी हरवून बसलो होतो. ते पावसाळ्याचे दिवस होते. रात्रीची वेळ होती आणि पाऊसही पडत होता. ती मुलगी ही पूर्णपणे ओली झाली होती आणि तिचं ते भिजलेलं शरीर पाहून माझी तर तिच्यावरून नजरच हटत नव्हती. अशी सुंदर मुलगी परंतु वेडी होती आणि सोबतच त्या सुनसान रस्त्यावर एकटीच फिरत होती. तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे लाल लाल होते. एका क्षणासाठी मला वाटलं काय नाही त्या मुलीच्या गुलाबी गालांना स्पर्श करावा, परंतु माझ्यामध्ये इतकी हिंमत नव्हती. जेव्हा मी त्या मुलीकडे पाहिलं तेव्हा ती माझ्याकडे अगदी आशेच्या नजरेने पाहत होती. ती सारखं माझ्याकडे विनंती करत होती की मला माझ्या घरी सोडा. बघा ना, खूप अंधार झाला आहे. अशामध्ये मला असं भर रस्त्यात त्या मुलीला सोडणं योग्य वाटत नव्हतं. परंतु जर मी त्या मुलीला लिफ्ट दिली असती तर नक्कीच मला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं असतं. मी नक्कीच तिच्यासोबत काहीतरी चुकीचं केलं असतं, कारण की माझं मन माझ्या नियंत्रणात नव्हतं. मी लगेचच स्वतःला सावरलं आणि नकारार्थी मान हलवून तिथून जाण्यासाठी माझ्या गाडीत बसू लागलो, कारण की मला समजलं होतं की माझी नियत तिच्यावर खराब झाली आहे आणि मी जर तिच्यासोबत अजून थोडा वेळ थांबलो असतो तर नक्कीच काहीतरी तिच्यासोबत केलं असतं आणि माझे संस्कार मला हे सर्व करण्याची परवानगी देत नव्हते. परंतु मी अजून गाडीत बसलो देखील नव्हतो की दुरून कुठून तरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला होता. भीतीमुळे त्या मुलीने मला अगदीच घट्ट मिठी मारली आणि रडत बोलू लागली की प्लीज दादा, मला माझ्या घरी सोडा. माझी आई टेन्शनमध्ये असेल. तिच्या डोळ्यांमध्ये भीतीमुळे अश्रू चमकू लागले होते. तिचा आवाज देखील रडण्यामुळे जड झाला होता. त्यावेळेला ती इतक्या निरागसपणे बोलत होती की मला तिच्यावर अचानकच प्रेम वाटू लागलं. मी तिला स्वतःपासून सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ती भीतीमुळे मला चिकटलेलीच होती. आता मी स्वतःवर अजून नियंत्रण मिळवू शकत नव्हतो. माझी पकड त्या मुलीच्या कमरेवर घट्ट होत गेली. अचानक माझे ओठ तिच्या गालावर गेले. मी माझ्या प्रेमाची छाप सोडली होती. माझी पकड अधिकाधिक घट्ट होत चालली होती. मन झालं की मी त्या सुंदर मुलीला माझ्या आतमध्ये सामावून घ्यावं, परंतु ती आता माझ्यापासून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत होती आणि या वेळेला मी तिला सोडलं होतं. परंतु मी तिच्या गालांना माझ्या दोन्ही हातांमध्ये घेऊन तिचं नाव विचारलं होतं. मी विचारलं, तुझं नाव काय आहे? तू कुठे राहतेस? मला हे तर सांग. तेव्हाच मी तुला तुझ्या घरी नेऊ शकतो. माझं बोलणं ऐकून ती बोलू लागली की माझं नाव तर माझ्या आईने ठेवलं आहे. माझं नाव आभा आहे. तुमचं नाव काय आहे? ती फक्त दिसायलाच नाही तर बोलण्यामध्ये देखील अगदीच निरागस होती. तिची बुद्धी अगदीच लहान मुलांप्रमाणे होती, त्यामुळेच ती लहान मुलांसारखं वागत होती. मी तर हैराण होतो की इतकी सुंदर मुलगी इतक्या रात्री इथे काय करत होती. मी म्हणालो की तुझं नाव तर खूप चांगलं आहे, अगदी तुझ्याप्रमाणे. मी तिला तिच्या घराचा पत्ता विचारला. तेव्हा तिने तिच्या बॅगमधून काहीतरी काढून माझ्या हातावर ठेवलं. मी पाहिलं तेव्हा एका चिठ्ठीवर घराचा ॲड्रेस होता. सोबतच ही विनंती केली होती की जर तुम्हाला रस्त्यामध्ये ही मुलगी कुठे सापडली तर देवासाठी तिला घरापर्यंत पोहोचवा. तुमची खूप कृपा होईल. नक्कीच ही चिठ्ठी तिच्या घरातल्या लोकांनीच तिच्या बॅगमध्ये टाकली असेल. कदाचित ती मुलगी याआधी देखील खूप वेळा अशी हरवली असेल. त्यामुळेच तिच्या बॅगमध्ये तिच्या घरातल्यांनी ही चिठ्ठी टाकली होती, जेणेकरून कोणीतरी तिच्या घरापर्यंत पोहोचू शकेल. तिचं घर काहीच अंतरावर होतं.
मी काही विचार करून तिला लिफ्ट दिली, परंतु माझी ही सर्वात मोठी चूक सिद्ध झाली होती. कारण गाडीत बसण्याआधीच तिची ओढणी उडून लांब पडली होती. ती भिजलेली बिना ओढणीनेच आता माझ्या गाडीमध्ये बसली होती. तिचं सुंदर शरीर सारखं सारखं माझ्या डोळ्यांसमोर येत होतं. मी काही कोणी अगदीच मजबूत कॅरेक्टरचा माणूस नव्हतो. असं बोलायला पाहिजे की सुंदर मुली माझी कमजोरी होती. याच्या आधी देखील मी कित्येक मुलींसोबत मैत्री केली होती आणि ती मैत्री प्रत्येक सीमा पार करत होती. एका मुलीसोबत संबंध मी त्या मुलीच्या परवानगीनेच ठेवायचो, परंतु ही पहिली मुलगी होती जिच्यासोबत मी तिच्या परवानगीशिवाय माझं मन सारखं सारखं बेईमानी करायला मला उकसवत होतं. ती गाडीमध्ये बसली होती. स्वतःची नखे चावत ती इकडे तिकडे खिडकीमधून पाहत होती. कदाचित ती त्यावेळेला खूप जास्त घाबरलेली होती. माझं मन सारखं सारखं सांगत होतं की ही सुंदर चूक करायलाच पाहिजे. मी शांतपणे गाडी चालवत होतो, तर ती सारखं सारखं मला काही ना काही सांगतच होती. तर माझी नजर तिच्या शरीराच्या आरपार जात होती आणि तिला या गोष्टीची अजिबातच जाणीव नव्हती. माझ्या आतील राक्षस जागा झाला होता. मी अचानकच गाडीला एका सुनसान जागेवर थांबवलं. ती बोलू लागली की दादा, तुम्ही गाडी इथे का थांबवली? इथे तर कुठेच आसपास माझं घर दिसत नाही. मी म्हणालो, थोड्या वेळातच आपण घरी जाऊया. असं बोलून मी गाडीच्या मागच्या सीटवर आलो होतो. हळूहळू मी तिच्या जवळ गेलो आणि पाहता पाहता मी तिच्यावर पूर्णपणे हावी झालो होतो. सुरुवातीला तर तिला काहीच समजलं नाही, परंतु जेव्हा मी प्रमाणाच्या बाहेर तिच्या जवळ गेलो तेव्हा ती अगदी थरथरू लागली. रडत राहिली, किंचाळत राहिली. माझ्यापासून सुटका मिळवण्याचा प्रत्येक प्रयत्न करत राहिली, परंतु मी तिला अशा प्रकारे पकडलं होतं की ज्यामुळे ती माझ्यापासून सुटका मिळवू शकत नव्हती. ती सारखं सारखं एकच बोलत होती, दादा मला सोड, मला वेदना होत आहेत, मला सहन होत नाही, मला माझ्या आईजवळ जायचं आहे. परंतु मी तिला सोडण्यासाठी लिफ्ट दिली नव्हती. मी तर तिच्यासोबत दुसरंच काहीतरी करू इच्छित होतो आणि पाहता पाहता मी तिच्यासोबत ते सर्व काही केलं, ज्याबद्दल कदाचित मी विचार देखील केला नव्हता. याआधी मी कधीच मुलीच्या परवानगीशिवाय तिच्यासोबत काहीच केलं नव्हतं, परंतु आज आयुष्यात पहिल्यांदाच हे असं केलं होतं. राक्षस माझ्यावर पूर्णपणे हावी झाला होता. थोड्या वेळानंतर मी त्या मुलीला थोड्या अंतरावर जाऊन सोडलं होतं, परंतु या गोष्टीची काळजी घेतली होती की तिला तिच्या घराच्या जवळच सोडलं होतं. तिला गाडीतून खाली उतरवून मी लगेचच माझी गाडी काढली आणि माझ्या घराकडे आलो होतो. परंतु माहीत नाही का माझ्यामध्ये एक बेचैनी भरली होती. आज जे काही मी केलं होतं ते सगळं करण्यासाठी माझे संस्कार मला परवानगी देत नव्हते. आतल्या आत लाज मला मारत होती. ती वेडी निरागस मुलगी माझ्या वासनेची शिकार झाली होती. त्या मुलीसोबत घालवलेल्या क्षणांची नशा अजूनही माझ्यावर होती, जी नशा माझ्या आतून संपण्याचा मी कित्येक प्रयत्न करत होतो. घरी आलो तेव्हा माझी आई मला माझीच वाट पाहताना दिसली. ती खूप जास्त टेन्शनमध्ये होती. बोलू लागली, महेश, इतकं लेट कसं झालं तुला? याआधी तुला यायला जास्तीत जास्त 9 वाजायचे, परंतु आज तर 1 वाजता घरी परत आला आहेस. आईचं बोलणं ऐकून एका क्षणासाठी माझ्या डोळ्यांसमोर त्या मुलीचं सुंदर शरीर आलं होतं, परंतु मी लगेचच तो विचार झटकून टाकला आणि आईच्या समोर ही गोष्ट अजिबातच दाखवली नाही की मी या वेळेला कुठून आलो आहे. जर माझ्या आईला याबद्दल थोडी जरी शंका आली असती ना, तर एकतर माझ्या आईने स्वतःचा जीव दिला असता, नाहीतर माझा जीव घेतला असता. माझ्या आईने कधीच माझ्यावर असे संस्कार केले नव्हते, परंतु माहीत नाही का आज मी चुकीच्या मार्गावर गेलो होतो. माझ्या आईला तिच्या संस्कारावर खूप जास्त विश्वास होता. आईच्या नजरेत मी खूपच सभ्य मुलगा होतो. तिला माझ्यावर खूप विश्वास होता, म्हणून माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की माझ्या आईला समजावं की आज मी एका मुलीची इज्जत खराब केली आहे, कारण देवाने मला देखील स्वतःला 2 बहिणी दिल्या होत्या. माझी आई एखाद्या मुलीसोबत केल्या जाणाऱ्या अत्याचाराच्या अगदीच विरोधात होती. आई बोलू लागली की ठीक आहे, एक काम कर, फ्रेश होऊ नये, मी जेवण गरम करते. परंतु माहीत नाही का जेवणाचं माझं मनच करत नव्हतं. मी आईला सांगितलं की मी बाहेरून खाऊन आलो आहे, तू जाऊन झोप. मग मी माझ्या खोलीत आलो होतो. माझी अवस्था खूपच विचित्र झाली होती. प्रत्येक क्षणी माझ्या डोळ्यांसमोर आभा येत होती. तिच्या वेदनेचे सुस्कारे मला ऐकू येत होते. जसं तसं करून मला झोप लागली होती, परंतु काही वेळातच माझे डोळे उघडले. मी सारखं सारखं त्याच मुलीबद्दल विचार करत होतो. माहीत नाही ती तिच्या घरी पोचली असेल की नाही. इतर कोणीतरी माझ्याप्रमाणे तिच्यावर अत्याचार तर केला नसेल ना. मला एका विचित्र विचाराने घेरलं होतं. ती रात्र माझ्यासाठी खूपच त्रासदायक होती. मी खूपच बेचैनीने उठलो आणि लगेचच माझी गाडी काढून पुन्हा परत त्याच रस्त्याकडे गेलो जिथे मी त्या मुलीला सोडलं होतं.
माझं मन विचित्र कोंडीत सापडलं होतं. मला माहीत होतं जर मला तिथे कोणी त्या मुलीसोबत पाहिलं तर होतेच नव्हतं होईल. माझं सगळं गुपित बाहेर पडलं असतं आणि सगळा आरोप माझ्यावरच आला असता. परंतु मला त्यावेळेला कोणत्याच गोष्टीची पर्वा नव्हती आणि नाही कसली भीती होती. मला सारखा सारखा त्या मुलीचा निरागस चेहरा आठवत होता. मला तर त्या वेड्या मुलीचा विचार होता. मी लगेचच त्या रस्त्यावर पोचलो होतो. परंतु तिथे पोचल्यावर बघितलं तर ती मुलगी तिथे उपस्थित नव्हती. मी इकडे तिकडे तिला शोधलं परंतु ती मला सापडली नाही. एकदमच माझ्या मनामध्ये विचार आला की कदाचित तिच्या घरातले तिला घेऊन गेले असते. परंतु दुसरा विचार हा देखील आला की रात्रीच्या या वेळेला तिच्या घरातले तिच्याजवळ पोचले नसतील तर, आणि माझ्यासारखाच कोणीतरी नराधम त्या मुलीजवळ पोचला असेल तर, अजून कोणी त्या मुलीला त्याच्या वासनेचा शिकार तर बनवला नसेल ना. त्या मुलीचं काय झालं असेल हा विचारच माझा जीव घेण्यासाठी पुरेसा होता. माझं कर्तव्य होतं की मी त्या मुलीला तिच्या घरापर्यंत अगदी इज्जतीने पोहोचवून यावं. परंतु मी असं केलं नव्हतं. उलट त्या निरागस मुलीच्या इज्जतीचे धिंडवडे काढले होते. मी तिच्याकडून तिचा निरागसपणा हिसकावून घेतला होता. मी अगदी जड पावलाने माझ्या घरी आलो होतो. सकाळपर्यंत मी जागाच राहिलो कारण की मला अजिबातच झोप येत नव्हती आणि ऑफिसच्या वेळेमध्ये देखील अगदी शांत होतो. मनामध्ये एक विचित्र लाज होती. मला असं नको करायला पाहिजे होतं. मी माझ्या वासनेच्या आहारी जाऊन हे चुकीचं पाऊल उचललं होतं. परंतु माझं मन मला आतल्या आत खूपच वाईट साईड बोलत होतं. माझ्या ऑफिसच्या मित्रांना देखील माझा तो उदासपणा दिसला होता. त्यांनी मला कितीतरी वेळा विचारलं होतं की अरे यार, सगळं ठीक तर आहे ना, तुझ्या घरी काही प्रॉब्लेम तर नाही ना. मी अगदीच मनमोकळ्या स्वभावाचा, हसतमुख स्वभावाचा माणूस होतो. प्रत्येकासोबत अगदीच लगेच जवळीक साधायचो आणि मग ऑफिसमध्ये जाताच पूर्ण ऑफिस अगदी डोक्यावर घ्यायचो. बॉस देखील माझ्यावर खूप खुश असायचे. माझ्याकडून जर थोडी बहुत चूक झाली तर मला माफ करायचे कारण की मी त्यांचा आवडीचा एम्प्लॉई होतो. माझ्यामुळे ऑफिसमध्ये इतर लोक देखील नेहमी हसत असायचे. परंतु आज मला शांत पाहून सर्व लोक हैराण झाले होते. ऑफिसवरून सुटल्यावर मी घरी आलो तेव्हा माझी आई देखील मला सारखं सारखं हेच विचारत होती की मग हे सगळं ठीक तर आहे ना, आणि आज तू पुन्हा एकदा ऑफिसवरून उशिरा का आला आहेस? काल देखील उशिरा आला होतास आणि आज देखील इतकं उशिरा आला आहेस. ऑफिसवरून मी तर 5 वाजता सुटलो होतो, परंतु मला माझ्या घरी जाण्याची हिंमतच होत नव्हती कारण की माझ्या डोळ्यासमोर सारखा माझ्या बहिणींचा चेहरा येत होता. ती वेडी मुलगी देखील कोणाची तरी बहीण होती, कोणाची तरी मुलगी होती. मला असं करायला नको पाहिजे होतं. मी एका पार्कमध्ये जाऊन माहीत नाही कितीतरी वेळ फक्त डोक्याला हात लावून बसलो होतो. येणारे जाणारे लोक मला अगदी वाकून वाकून पाहत होते. शेवटी मी जेव्हा घरी आलो तेव्हा माझ्या आईचा हक्क होता की ती मला प्रश्न विचारणारच. मी आईकडे एक नजर टाकली आणि शांतपणे माझ्या खोलीत गेलो आणि अचानक मी रडू लागलो. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी एक असा गुन्हा केला होता की ज्याची कोणतीच माफी नव्हती. मी इतक्या खालच्या पातळीवर कसा उतरू शकत होतो? मला माहीत नाही की माझ्या आतमध्ये इतकी वासना कशी भरली होती की ज्यामुळे मला काहीच दिसत नव्हतं. मी माझ्या केसांना माझ्या मुठीत पकडून होतो आणि स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु कोणत्याही किमतीत मला स्वतःला समजवता येत नव्हतं. या गोष्टीला 2 दिवस निघून गेले, परंतु त्या 2 दिवसात माझी अवस्था खूपच खराब झाली होती. कदाचित हीच माझी शिक्षा होती की मी पूर्ण रात्री फक्त जागूनच घालवाव्यात. वेळ वेगाने निघून जात होता, परंतु अजूनही माझ्या डोक्यातून आभा नावाची मुलगी जातच नव्हती. मी रोज रात्री त्या रोडवर नक्कीच जातो जिथे तिला मी सोडलं होतं. माहीत नाही का माझं मन करायचं की एकदा मी त्या मुलीला पाहावं, माझ्या डोळ्यांनी समाधानी करावं की ती मुलगी आता ठीक आहे. परंतु नाही, ती मुलगी मला परत कधीच भेटली नाही. माझी अवस्था पाहून सर्वच खूप टेन्शनमध्ये होते आणि आता तर माझ्यावर नाराज देखील राहू लागले. माझ्या आईने तर कित्येक वेळा माझ्याकडे तक्रार केली होती की तुला झालंय तरी काय? तू तर बोलणंच सोडून दिलं आहे. शेवटी तुला कसलं टेन्शन आहे? कमीत कमी मला तर सांग, मी तुझं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करेन. हे माझ्या बहिणीने देखील मला कितीतरी वेळा प्रश्न विचारला होता की दादा तुला काय झालंय? तू आमच्यासोबत बोलत का नाहीस? तू ना बोलतोस ना हसतोस. मला माझ्या बहिणींना पाहिल्यानंतर त्या मुलीचा आभाचा चेहरा अजून प्रकर्षाने आठवायचा. परंतु मी माझ्या आतमध्ये लपलेले ते रहस्य कोणालाही सांगू शकत नव्हतो आणि मला शेवटचा रस्ता देखील हाच दिसत होता की मी केलेल्या त्या कृत्याची, गुन्ह्याची देवाकडे माफी मागावी. होऊ शकतं की देव मला माफ करेल, त्यामुळे कदाचित माझ्या मनाला शांतता मिळेल. माहीत नाही किती दिवसानंतर मी मंदिरात गेलो होतो. तिथे मी कितीतरी वेळा प्रार्थनामध्ये माझ्या गुन्ह्याची माफी मागितली होती. रडून रडून मी देवाला सांगितलं की देवा, मी केलेला गुन्हा माफ कर.
आणि त्या मुलीसोबत माझी एकदा तरी भेट घडवून आण. मला तिच्याकडून देखील माफी मागायची आहे. तिच्याकडून माफी मागितल्यानंतरच कदाचित माझ्या त्या बेचैन मनाला शांतता मिळेल. परंतु ती मुलगी मला सापडतच नव्हती. एके दिवशी माझी प्रार्थना स्वीकार झाली. रात्रभर मी त्या मुलीबद्दल विचार करता करता कधी झोपलो माझं मलाच समजलं नाही. खूप दिवसांनंतर मला अशी शांत झोप लागली होती. सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा मी हैराण होतो की मला इतकी शांत झोप कशी लागली. आणि मी ऑफिसला जाण्यासाठी पटकन तयार झालो, कारण मला खूपच उशीर झाला होता. मी विचार केला कदाचित मी उशिरा आल्यामुळे बॉस माझ्यावर नाराज झाला असेल आणि आता मला चांगलाच ओरडा भेटणार होता. मी स्वतःला त्या ओरड्यासाठी तयार केलं. मी हळूहळूच बॉसच्या कॅबिनच्या बाहेर टकटक केली. तेव्हा त्यांनी मला आतमध्ये यायला सांगितलं. मी दीर्घ श्वास घेतला आणि बॉसच्या कॅबिनमध्ये दाखल झालो. तेव्हा माझा बॉस खूप जास्त टेन्शनमध्ये दिसत होता. मी येताच त्यांना गुड मॉर्निंग म्हटलं आणि लगेचच माझा प्रॉब्लेम सांगितला की आज मला खूप दिवसानंतर अशी शांत झोप लागली होती, त्यामुळेच मला जाग आली नाही. उशीर आल्यामुळे मी तुमची माफी मागतो. यापुढे मी या गोष्टीची काळजी घेईन. तर माझा आवाज ऐकून बॉस एकदमच दचकले होते आणि माझ्या बोलण्यावर मान हलवून बोलू लागले की अरे नाही बेटा महेश, मी तुला यासाठी नाही बोलवलं की तू उशिरा आला आहेस. उलट मला तुझ्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. प्लीज बस. आज त्याच्या बोलण्याचा अंदाज खूपच नम्र होता. तसंही ते माझ्यासोबत खूपच नम्रपणाने बोलायचे, परंतु आज तर त्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी वेगळंच होतं. मी अगदी हैराणीने सरांना पाहिलं की आज त्यांना झालंय काय आणि ते माझ्यासोबत असं काय बोलू इच्छितात. मी त्याच विचारांमध्ये खुर्चीत बसलो आणि मग बॉस बोलण्याची वाट पाहू लागलो. थोड्या वेळ तरी बॉस त्यांच्या आतमध्ये बोलण्याची हिंमत करत राहिला आणि मग बोलू लागला की हे बघ, तू खूप चांगला मुलगा आहेस. मी जेव्हापासून तुला कामावर ठेवलं आहे माझ्यासाठी तू नेहमीच लक्की सिद्ध झाला आहेस. तुझ्या कामाचा फॅक्टर, तुझ्या बोलण्याचा अंदाज, तुझे केअरिंग करणं हे मला खूपच आवडतं. त्यामुळेच मी तुला कधीच ओरडलो नाही आणि कधीच तुला तुझ्या चुकीची शिक्षाही दिली नाही. याचा अर्थ फक्त हाच आहे की तू मला खूप आवडतोस आणि आज मी एका महत्त्वाच्या कामासाठी तुला निवडलं आहे. मला अजिबातच समजत नव्हतं. बॉस त्यांचं बोलणं खूप जास्त गोल फिरवून सांगत होते. मी त्यांना म्हणालो की तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर अगदी स्पष्ट बोला. सर, तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्ही मला सांगू शकतात. मी प्रत्येक प्रयत्न करेन की तुमचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकेन. त्याने एक नजर मला पाहिलं आणि मग बोलू लागले की हे बघ महेश, मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की तू माझं बोलणं धुडकावून लावणार नाहीस. नक्कीच माझं बोलणं पूर्ण समजून घेशील. मी होकारार्थी मन हलवत सरांकडे बोलण्याचा इशारा केला. तेव्हा त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि मग बोलू लागले की माझी एक बहीण आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तू माझ्या बहिणीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं. मी बॉसला म्हणालो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज? बोलू लागले, हो, माझी इच्छा आहे की माझ्या बहिणीसोबत तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं आणि मग त्यानंतर जेव्हा मी तुला सांगेन तेव्हा तू तिला सोडून दे. या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या मागे खूप मोठं कारण आहे. तिचं वय फक्त 20 वर्ष आहे, परंतु कोणीतरी तिच्यासोबत जबरदस्ती केली आहे. ती वेडी आहे, परंतु दिसायला अगदीच व्यवस्थित आहे. खूपच सुंदर आहे माझी बहीण, परंतु जेव्हापासून तिच्यासोबत कोणीतरी हा अत्याचार केला आहे ती एकदमच आजारी पडली आहे. तिचं डोकं एखाद्या लहान मुलाप्रमाणे आहे आणि तिच्यावर उपचार देखील चालू आहेत. डॉक्टरांनी आशा देखील दाखवली आहे की ती ठीक होऊ शकते, परंतु 5 दिवस झाले आहेत माझ्या बहिणीने काहीच खाल्लं नाही. जेव्हापासून एका नराधम माणसाने तिच्यावर अत्याचार केला आहे ते अजून देखील रात्री अगदीच घाबरून किंचाळून उठते. 5 दिवसात माझी गुलाबासारखी बहीण अगदीच कोमजलेली आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की जर हिचं लग्न केलं तर कदाचित तिच्यासोबत झालेला तो अत्याचार ती विसरू शकते आणि त्याशिवाय डॉक्टरांना ही देखील आशा आहे की लग्नानंतर तिची मानसिक स्थिती नॉर्मल लोकांप्रमाणे होऊ शकते. त्यामुळेच माझी इच्छा आहे की तू माझ्या बहिणीसोबत लग्न करावं. तूच एक असा माणूस आहे ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकतो. जेव्हा माझी बहीण अगदी ठीक होईल तेव्हा तू नक्कीच तिला सोडून दे. त्या बदल्यात मी तुला माझ्या ऑफिसमध्ये एक चांगली पोस्ट देईन. सोबतच माझ्या बहिणीच्या हिस्सेची जितकी प्रॉपर्टी आहे ती देखील तुझ्या नावावर करेन. बस माझ्या बहिणीला मरणापासून वाचव. मी माझ्या बहिणीला माझ्या डोळ्यांसमोर मरताना पाहू शकत नाही. मी माझ्या बाबांना मरताना वचन दिलं होतं की मी माझ्या लहान बहिणीची पूर्ण काळजी घेईल, परंतु तिच्या त्या वेडेपणाचा कोणीतरी फायदा घेतला आहे आणि तिच्यावर अत्याचार केला आहे आणि आता मी तिला असं मरताना पाहू शकत नाही. मला एकदमच झटका बसला. अचानक मी बॉसकडे पाहिलं आणि त्यांना लगेचच प्रश्न विचारला की तुमच्या बहिणीचं नाव आभा आहे का? माझ्या त्या प्रश्नावर बॉस बोलू लागले की हो, माझ्या बहिणीचं नाव आभाच आहे. परंतु तुला कसं माहीत?
तर मी लगेचच माझे डोळे बंद करून मनातल्या मनात देवाला आठवलं आणि देवाचे आभार मानले की त्याने माझी आभासोबत भेट करवून दिली. मी बॉसकडे मान हलवत लग्नासाठी मंजुरी दर्शवली की मी आभासोबत लग्न करायला तयार आहे. जर तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ताच्या आत्ता आभासोबत लग्न करू शकतो. माझा तो उतावीळपणा पाहून सर खूपच हैराण होते. बोलू लागले की सर्व ठीक तर आहे ना, काही झालं आहे का, आणि तू माझ्या बहिणीला आधीपासून ओळखतोस का? तर मला मात्र माझ्या इतक्या उतावळीपणावर राग येत होता, कारण की माझा बॉस मला सारखं एकच प्रश्न विचारत होता की तू आभाला कसं काय ओळखतो, आणि त्या प्रश्नाचं माझ्याजवळ कोणतंच उत्तर नव्हतं. मी लगेचच बहाणा केला की मला एकदा तुमची बहीण रस्त्यामध्ये मिळाली होती आणि तिने मला तिचं नाव आभा सांगितलं होतं. खूपच निरागस होती, त्यामुळे तिचं नाव लक्षात राहिलं. माझं बोलणं ऐकून बॉस अगदीच हसले आणि मग बोलू लागले की हां, मी तिच्याबद्दलच बोलतोय. ती नेहमीच घरातून बाहेर निघते आणि रस्त्यावर फिरत राहते. असंच एकदा रस्त्यावरून घरापासून थोडं दूर गेली होती आणि एका राक्षसाने तिच्या त्या निरागसपणाचा फायदा उचलला. त्या प्रसंगामुळे तिचं पूर्ण आयुष्य बर्बाद केलं आहे. ती एकदम शांत झाली आहे. कोणीही जर तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो किंवा तिला स्पर्श करू इच्छितो तेव्हा ती अगदी ओरडू लागते. तिची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. त्यामुळेच माझी इच्छा आहे की तिचं लग्न व्हावं, जेणेकरून तिला कोणीतरी सांभाळणारं असेल. तिला या वेळेला एक आधाराची गरज आहे आणि त्यासोबतच एका वैवाहिक जीवनाची देखील गरज आहे. मी लगेचच त्यांना माझा होकार दर्शवला आणि मग त्यांना लग्नाची तारीख देखील दिली. 15 दिवसानंतर माझं लग्न आभासोबत ठरलं होतं. माझी आई आणि माझ्या बहिणी तर अगदी हैराण होत्या की मी असं कसं करू शकतो. माझी आई बोलू लागली की असं कसं काय तू घाईघाईमध्ये लग्न करू शकतोस. आणि जेव्हा माझ्या आईला समजलं की ती मुलगी वेडी आहे, तेव्हा माझी आई तर रागाने अगदी वेडीपिशी झाली होती. बोलू लागली की असं कसं मी एका वेड्या मुलीला माझ्या घराची सोनबाई करू शकते. तू असं कसं करू शकतोस महेश. एकदा पुन्हा विचार कर की तू कसं वेड्या मुलीसोबत पूर्ण आयुष्य घालवशील. हे तर मला देखील माहीत नव्हतं की मी आभाला कसं सांभाळेन, आणि मी या गोष्टीमुळे घाबरलो देखील होतो. जेव्हा ती माझा चेहरा पाहिल तेव्हा ती माझ्यासोबत कसं वागेल. परंतु मी विचार केला होता की मी तिच्यासोबत लग्न तर नक्कीच करेन. मला कोणत्या ना कोणत्या प्रकारे तिला सांभाळायचंच होतं, कारण की जे काय झालं होतं ते सगळं माझ्याचमुळे झालं होतं. मी त्या निरागस मुलीच्या आयुष्याला खराब केलं होतं आणि आता मलाच तिला पुन्हा एकदा चांगल्या आयुष्याकडे परत आणायचं होतं. 15 दिवस असेच निघून गेले आणि तो दिवस देखील आला जेव्हा आभा माझ्या आयुष्यात येणार होती. माझी आई तर अजूनही या लग्नासाठी नकारच देत होती. तिचं म्हणणं होतं की तू माझा एकुलता एक मुलगा आहेस, मग मी माझ्या एकुलता एका मुलाचं लग्न एका वेड्या मुलीसोबत कसं काय लावून देऊ. असं होऊ शकत नाही. परंतु जेव्हा मी माझ्या आईला मी जीव देईन अशी धमकी दिली तेव्हा नाइलाजाने माझ्या आईला माझ्या लग्नात यावं लागलं. आम्ही लोक आमच्या बॉसच्या घरी पोचलो होतो. सगळ्या रीती अगदी व्यवस्थित झाल्या होत्या, कारण की मी माझ्या चेहऱ्यावर मुंडावळ्या वगैरे बांधल्या होत्या आणि त्या मुंडावळ्या अशा प्रकारे बांधल्या होत्या जेणेकरून ती माझा चेहरा पाहू शकणार नाही. बॉसने सांगितलं होतं की जेव्हापासून आभाला समजलं आहे की तिचं लग्न होणार आहे, जसे ती तिच्या बाहुल्या-बाहुलींचं लग्न करते अगदी तसंच, तेव्हापासून आबाची परिस्थिती थोडी सुधारणा होऊ लागली आहे. ती तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराला हळूहळू विसरत चालली आहे. मी देखील आबाला पाहिलं तेव्हा तिचा तो चमकणारा गोरा रंग जरा फिक्का पडला होता. डोळे तिचे सुजलेले होते. आबाची अवस्था पाहून मला स्वतःचीच खूप लाज वाटत होती. ती सारखं माझ्या त्या मुंडावळ्यांना हात लावून खुश होत होती. मला माहीत होतं की जेव्हा ती माझा चेहरा पाहिल तेव्हा परत अशा प्रकारे खुश होणार नाही. बॉसने माझ्यापुढे हात जोडून विनंती केली की माझ्या बहिणीची काळजी घे. कळत न कळत तिच्याकडून काही चूक झाली तर तिला माफ कर. मी माझ्या बॉसचे हात पकडले आणि त्यांना विश्वास दिला होता की तुम्ही अगदीच बेफिकीर राहा. आता आभा माझी बायको आहे. तुमच्या बहिणीसोबतच ती आता माझी बायको देखील आहे आणि माझी जबाबदारी आहे की मी तिची काळजी घ्यावी. मग मी आभाचा हात पकडून तिला माझ्या गाडीपर्यंत घेऊन आलो. आज माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती, परंतु जी मुलगी माझ्या आयुष्यात आली होती कदाचित तिला या रात्रीचा अर्थ माहीतच नव्हता. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि खोलीत गेलो. मी विचार केल्याप्रमाणे अगदी तसंच झालं. जेव्हा आभाने माझा चेहरा पाहिला तेव्हा ती आरडाओरडा करत माझ्यापासून लांब जाऊ लागली. सारखं नकारार्थी मान हलवत फक्त एकच बोलत होती की नाही, माझ्याजवळ येऊ नकोस, मला त्रास देऊ नकोस, मला दुखतंय, वेदना होतात, माझ्याजवळ येऊ नकोस. मला पुन्हा एकदा ती रात्र आठवली होती आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. मी शांतपणे तिच्या जवळ बसलो. जेव्हा ती किंचाळून थकून गेली तेव्हा माझ्याजवळ बसली आणि रडत बोलू लागली की मला खूप वेदना होतात,
प्लीज माझ्यासोबत तसं काम परत करू नकोस. मला जाऊ दे. मला माझ्या घरी जायचं आहे. मी तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला आणि तिला प्रेमाने बोलू लागलो की मी तुझ्यासोबत काहीच करणार नाही आबा. मी आता तुला अजिबातच त्रास देणार नाही. तुझे सगळे त्रास दूर करण्यासाठीच मी तुला माझ्या आयुष्यात सामील केलं आहे. मला माफ कर. त्या दिवशी माहीत नाही मला काय झालं होतं जेव्हा मी तुझ्यासोबत ते तसं वागलो होतो. आता तुला कधीच मी त्रास देणार नाही. तुला इथे काही त्रास होणार नाही. असं बोलत मी आभाचे अश्रू माझ्या हाताने साफ केले होते. तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. ती देखील कदाचित रडून रडून थकली होती आणि आता माझ्या खांद्यावर अगदी निवांत डोकं ठेवून बसली होती. अजूनही ती सुस्कारे सोडत होती. सुस्कारे सोडताना देखील तिच्या तोंडातून हेच निघत होतं की तू खूप वाईट आहेस. तू मला खूप त्रास दिला होतास. मी तुला कधीच माफ करणार नाही. आबाचं ते बोलणं ऐकून माझ्या देखील डोळ्यात अश्रू आले होते. मी तर अशा मुलीला माझ्या वासनेच्या शिकारी केलं होतं जिला याबद्दल काहीच माहीत नव्हतं, जिला स्वतःची शुद्ध नव्हती. मी खूप वेळा तिला माझ्या मिठीत घेऊन बसलो होतो. ती रात्र माझ्यासाठी खूपच त्रासदायक, वेदनादायक होती, कारण की माझी बायको माझ्या मिठीत रात्रभर सुस्कारे सोडत होती. सकाळपर्यंत तिची अवस्था थोडी बहुत ठीक होती. आता ती ना रडत होती आणि नाही काही बोलत होती, बस मलाच पाहत होती. मी तिला प्रेमाने माझ्याजवळ बसवलं. तिच्या केसांमधून हात फिरवत बोलू लागलो की आभा, त्या दिवशी माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळेच मी तुला त्रास दिला. परंतु बघ, कालची रात्र माझी तब्येत ठीक होती, त्यामुळेच मी तुला अजिबातच त्रास दिला नाही. आता तू माझी तक्रार कोणालाही करू नकोस. जर तू माझी तक्रार कोणालाही केली नाहीस तर मी तुला खूप सारे चॉकलेट आणून देईन. मी तिला या गोष्टीसाठी तयार करत होतो, जेणेकरून तिने कोणासमोरही हे सांगू नये की मीच तो राक्षस आहे ज्याने तिची इज्जत खराब केली आहे. चॉकलेटचं नाव ऐकून ती लगेचच तयार झाली आणि खुश होत बोलू लागली की हा ठीक आहे, मी तुझं नाव दादाला सांगणार नाही आणि नाही माझ्या आईला सांगेन, परंतु तू माझ्यासाठी खूप सारे चॉकलेट्स घेऊन येशील ना? मी म्हणालो हो, मी खूप सारे चॉकलेट्स घेऊन येईन. मग बोलू लागली की ठीक आहे, परंतु एक वचन दे की आता तू मला त्रास देखील देणार नाहीस, मला दुखवणार देखील नाहीस. मी म्हणालो की आभा, मी तुला कधीच काही दुखवणार नाही. तू नेहमी माझ्यासोबत राहशील. मी नेहमीच तुला अगदी प्रेमाने ठेवेन. आता ती माझ्यावर विश्वास ठेवू लागली. हळूहळू आमच्या लग्नाला 5 दिवस निघून गेले होते. आभा आता हळूहळू माझ्यासोबत बोलू लागली होती, परंतु तिच्या बोलण्यामध्ये तोच निरागसपणा होता. मी तिची खूप काळजी घ्यायचो, तिची प्रत्येक गोष्ट ऐकायचो, रोज तिच्यासाठी चॉकलेट आणि आईस्क्रीम घेऊन यायचं. आभा आता माझ्यावर खुश राहू लागली, माझं सगळं म्हणणं ऐकायची. माझ्या आईचं मन आबाच्या त्या निरागस वागण्यामुळे विरघळलं होतं. ती देखील आबाची खूप काळजी घ्यायची. माझ्या बहिणीसोबत तिची चांगलीच गट्टी जमली. माझ्या घरातलं वातावरण आबाला खूप आवडलं होतं, त्यामुळे ती तिच्या घरी जायला देखील तयार नसायची. रात्री देखील ती नेहमी माझ्या बेडवर माझ्याजवळ झोपायची, मला मिठी मारून झोपायची, कारण की ती रात्री खूप घाबरायची. परंतु आता मला आबाच्या त्या स्पर्शामुळे काहीच भावना निर्माण होत नव्हत्या. कदाचित माझ्या आतील वासना संपून गेली होती. मी तिला एखाद्या बाहुलीप्रमाणे माझ्या मिठीमध्ये घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला झोपवायचो आणि ती जेव्हा झोपायची तेव्हा तिच्या डोक्याखालून माझा हात काढून मी देखील झोपायचो. परंतु एक गोष्ट मला खूपच त्रास देत होती की आभासोबत माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. या गोष्टीचा विचार जेव्हा मी माझ्या मनात येतो तेव्हा मी खूपच बेचैन होतो, कारण की बॉससोबत माझं हेच बोलणं झालं होतं, जसे ती ठीक होईल मी तिला सोडून देईन. परंतु आता माझं मन तिला सोडण्याचं होत नव्हतं. आभा माझ्या मनात बसली होती, माझ्या आयुष्याचा एक भाग झाली होती. मी तिला कोणत्याही किमतीत सोडू इच्छित नव्हतो. मी निर्णय घेतला होता की मी बॉससोबत याबद्दल बोलेन की आभा माझी आता बायको म्हणूनच राहील. आणि जेव्हा मी दुसऱ्या दिवशी बॉसला याबद्दल सांगितलं तेव्हा तो खूपच हैराण झाला. बोलू लागला, महेश, ही तर खूप चांगली आणि आनंदाची बातमी आहे. मी तर हा विचार करून हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल बोललो होती. कोणीही व्यवस्थित मुलगा, तरुण मुलगा या अशा वेड्या मुलीसोबत लग्न करणं पसंत करणार नाही, जिने आधीपासूनच स्वतःची इज्जत गमावली आहे. आणि तुला तर सगळं माहीत असून देखील आभाला स्वतःसोबत कायमस्वरूपी ठेवायला तू तयार आहेस. ही तर माझ्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे. तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही. मी माझ्या बॉसला सांगितलं नव्हतं की आभाची इज्जत खराब करणारा तो नराधम मीच आहे, आणि मी हे रहस्य माझ्या मनात पूर्ण आयुष्य रहस्य म्हणूनच ठेवणार होतो. मी अगदीच निवांतपणे घरी आलो. पहिल्यांदाच मला आभाला मिठीत घेतल्यानंतर तिचा स्पर्श जाणवला होता. तिला जाणवून दिलं होतं की आभा फक्त माझी आहे आणि माझीच राहणार, ती आता कुठेही जाणार नाही. आभा बोलू लागली की काय झालं महेश, आज तुम्ही मला अशी मिठी का मारली? मी म्हणालो, कारण की आज मला तुझ्यावर खूप प्रेम येत आहे. मग वेळ हळूहळू निघून चालला होता.
औषधांचा आणि माझ्या प्रेमाचा आभावर खूप जास्त परिणाम झाला होता. आभा आता हळूहळू ठीक होऊ लागली होती आणि काही महिन्यातच तिची अवस्था अगदीच ठीक झाली. आणि त्या रात्री देखील मी आभाला माझ्या मिठीत घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा मला जाणवलं की आभाने मला अगदी घट्ट मिठी मारली आहे. ती माझ्या मिठीत सामावली होती. मी देखील आभाला माझ्या मिठीत घेतलं, कारण की मला तिच्या भावना समजल्या होत्या. आणि आज आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती, कारण की आज आमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली होती. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.